Okay, let's start. A very, very warm welcome. Very good morning, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे. मॉर्निंग मेडिटेशन आणि आपला आजचा टॉपिक गोल गोल सेटिंग. या गोल सेटिंग मध्ये आपला थर्ड पार्ट आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आपण पार्ट 4 मध्ये पोहोचलेलो आहे. मॅनिफेस्टेशन टेक्निक्स. आणि या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स मध्ये गोल लिहिणे, गोल सेट करणे, गोल बुक बनवणे हा एक सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पार्ट आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती मॅनिफेस्टेशनसाठी रेडी असतो. त्याला मॅनिफेस्टेशन करण्याची इच्छा सुद्धा आहे. भरपूर काही स्वप्न आहेत जे पूर्ण करणे आणि त्या स्वप्नाला प्राप्त करण्याची धडपड सुद्धा चालू आहे. पण आपण बघितलं, गोल लिहित असताना आपल्याकडून किती साऱ्या चुका होतात ना. त्या चुका सुधारण्यासाठीच आपण मागचे 2 पार्ट समजून घेतले. गोल कसे असले पाहिजे, गोल लिहिण्याची पद्धत काय आहे. ओके. आज आपण त्याच गोल सेटिंग मधला लास्ट पार्ट, पार्ट 3 ला पूर्ण करू. हा पार्ट जवळपास आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशनची सुरुवात असतानाच आपण केलेला आहे. आणि ते माहीत असणे सुद्धा खूप जास्त आवश्यक आहे. त्यावेळेस आपण जो पार्ट घेतला, तो हा होता की जर मी माझं गोल अचीव्ह केलं, तर आपण त्याला म्हटलं होतं पेन अँड प्लेजर टेक्निक. तुम्हाला किती पेन होणार आणि किती प्लेजर मिळेल. जवळपास हा सेमच आहे. नाव आहे या टॉपिकचं, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ अचिव्हिंग युअर गोल्स इन डिफरंट एरियाज ऑफ युअर लाईफ. तुमच्या जर तुम्ही तुमचं गोल अचीव्ह केलं, तर तो काय इम्पॅक्ट टाकेल, प्रभाव टाकेल तुमच्या जीवनाच्या अलग अलग एरियामध्ये. हे बघणे खूप जास्त आवश्यक आहे की जर तुम्ही ते गोल अचीव्ह केलं, तुम्हाला काय मिळेल, तुमच्या जीवनातील कोणत्या एरियामध्ये त्याचा प्रभाव पडेल. तुमच्या आणि त्या प्रभावातून आणि त्या प्रभावातून तुम्ही काय अचीव्ह करत आहे, या काय तुमचा लॉस होत आहे, त्या सगळ्या गोष्टी समजून घेणे अति आवश्यक आहे. त्यानंतरचा एक टॉपिक आहे सेल्फ सेल्फ इन्व्हॉल्वमेंट. सेल्फ इन्व्हॉल्वमेंट और अदर्स इन्व्हॉल्वमेंट इन अचिव्हिंग माय गोल्स. तुमचं गोल अचीव्ह करण्यामध्ये तुमचा हात आहे की
तुम्हाला दुसऱ्यांच्या सपोर्टची गरज पडते, किंवा सपोर्ट म्हटल्यापेक्षा इन्व्हॉल्वमेंट, त्यांचं भागीदारी, त्यांची मदत, हे त्या गोलला अचीव्ह करण्यामध्ये आवश्यक आहे की नाही, हे सुद्धा बघणे खूप महत्वाचं आहे. आणि जर माझं गोल अचीव्हमेंट दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड असेल, तर हाऊ कॅन आय गेट रीड आउट ऑफ द डिपेंडन्सी? माझ्या दुसऱ्यावर जे अवलंबन आहे, त्याच्यामधून मी कशा प्रकारे बाहेर पडू शकतो, यावर काम करणे पहिले आवश्यक आहे. जर आपलं किंवा तुमचा गोल दुसऱ्यावर डिपेंड आहे, तर काय होणार, की तुम्ही जितक्या तळमळीनं काम करताय तुमचा गोल प्राप्त करण्यासाठी, तितक्या तळमळीने दुसरा व्यक्ती करत नाही. बिलकुल करू शकत नाही. करूच शकत नाही. आणि उदाहरणार्थ जसं समजू, की अं, काही पण आपण एक उदाहरण घेऊ. जसं कोणाचं तरी दुकान आहे. दुकानामध्ये आपण एक वर्कर ठेवलेला आहे आणि सगळं दुकान तोच सांभाळत आहे. मालकाला नाही माहीत, त्याच्यापेक्षा जास्त त्या तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला माहीत आहे. अशा कंडिशनमध्ये तो व्यक्ती तुमच्यासोबत कशासाठी जोडून आहे? एक तर तो पार्टनर असेल, नाही तर तो म्हणजे पेमेंट घेणार असेल. त्याला तुम्ही पेमेंट देत राहा, तो काम करत राहील. आणि जसं पेमेंट बंद केलं, तो काम बंद करून टाकेल. जसं काम बंद झालं, तुमचा पूर्ण व्यवहार ठप. दुकान बसलं तुमचं. आता नवीन माणूस शोधा. ठीक आहे. त्या दुकानात तरी समजा चालून जाईल. तुम्ही सामान इकडलं-तिकडे उचलून लोकांना देऊन दिलं. असं समजा की कपडे शिवणारा व्यक्ती आहे. त्यांनी जर काम नाही केलं तर? कपडे शिवणं स्टॉप होऊन जाईल. आणि ज्यांनी ते दुकान ओपन केलं, त्याला शिवता येत नाही. फसला आता हा माणूस. म्हणजे असं काम जे मालकाला येत नाही, तिथे असलेल्या लेबर्सला किंवा त्यांच्या पार्टनर्सला येते. तर अशी डिपेंडन्सीमध्ये तुम्ही तुमचा गोल कधीही अचीव्ह करू शकत नाही. आणि नंतर काय सुरू होते? ब्लेम गेम. नंतर आपण काय करतो? एकामेकाला बोलणे, एकामेकावर आरोप लावणे, की तुझ्यामुळे असं झालं, तो म्हणजे तुझ्यामुळे असं झालं. त्यामुळे मॅक्सिमम स्वतःचे गोल सेल्फ डिपेंडंट असले पाहिजे. दुसऱ्या लोकांचे इन्व्हॉल्वमेंट नसलं पाहिजे त्यामध्ये. तुम्ही ग्रुप बनवून काम करू शकता, पण प्रत्येकाचे आपले आपले गोल असले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती त्या गोल्ससाठी रेडी आहे. दुसरं, जर तुम्ही कोणाची सहायता घेतही आहे, ते गोलला अचीव्ह करण्यासाठी, तर तुमच्यामध्ये तेवढं टॅलेंट असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकटे सुद्धा मॅनेज करू शकले पाहिजे. त्याच्यानंतरचा पॉइंट, गिव्ह अप. आपल्याला हा पॉइंट शोधणे आहे. व्हेन आय विल ड्रॉप माय गोल, इन व्हॉट कॉन्टेक्स्ट अँड इन व्हॉट सिच्युएशन. मी केव्हा माझा गोल, माझे स्वप्न यांचा त्याग करतो, ती सिच्युएशन काय आहे, ती परिस्थिती काय आहे, आणि व्हॉट कॉन्टेक्स्ट,
कोणत्या प्रसंगामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये मी माझ्या गोल्सचा त्याग करेल, हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. जर तसे प्रसंग, तशा परिस्थिती निर्माण होत असतील आणि तुम्हाला तुमचा गोल त्याग नाही करायचा आहे, अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे गिव्ह अप न करण्यासाठी, त्या परिस्थितीला मात करण्यासाठी काही ना काही उपाययोजना असल्या पाहिजे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे, की इन व्हिच कंडिशन आय ड्रॉप माय गोल्स. नेसेसरी आहे की नाही? आहे तर सोडू शकतो, नाही तर त्याच्यावर काउंटर करण्यासाठी आपण रेडी असलं पाहिजे. खूप वेळा लोकं थोडंसंही काही चुकलं, की आपला गोल सोडून देतात. मुझसे नहीं हो पाएगा आणि दिलं सोडून. अशाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येत नाही. आपण कधीही जीवनात गोल अचीव्ह करू शकणार नाही. व्हॉट आर द रिसोर्स यू नीड टू अचीव्ह युअर गोल्स? हा सुद्धा खूप, मी तर म्हणतो हाच सगळ्यात जास्त इम्पोर्टंट पॉइंट आहे. व्हॉट आर द रिसोर्सेस? तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी तुमच्याकडे साधन संपत्ती किती आहे? त्याची काय गरज आहे? हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. मला कोणत्या-कोणत्या सामानाची गरज आहे? कसल्या-कसल्या गोष्टीची आवश्यकता आहे? ते जर क्लिअर नसेल, तर काय होईल? तुम्ही तुमच्या गोलपर्यंत कधी पोहोचूच शकणार नाही आणि एक्सक्यूजेस नेहमी राहील. "अरे, ते माझ्याकडे नव्हतं, ती वस्तू नव्हती, पैसा नव्हता, असं नव्हतं, तसं नव्हतं." हमेशा आपली हेच घणघण, घणघण, घणघण राहील. माझ्याकडे त्या पर्टिक्युलर वस्तू नव्हत्या. जर तुम्हाला इम्पोर्टन्स ऑफ पॉवर हा क्लास जर आठवत असेल, तर त्या क्लासमध्ये मी हे सांगितलं होतं, जर तुमच्याकडे रिसोर्स नाही आहे आणि तुम्हाला त्याच क्षेत्रात गती करायची आहे, अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? शांततेनं अगोदर रिसोर्स कलेक्ट केले पाहिजे. तुमच्याकडे स्किल आहे, पण तुमच्याकडे रिसोर्स नाही. तर अशा कंडिशनमध्ये रिसोर्स अगोदर कलेक्ट करा. व्हॉट टू डू बिफोर यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर गोल? गोलवर काम करण्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिले, एक तर तुमच्याकडे गोल असायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे काय असायला पाहिजे? गोल असायला पाहिजे. त्यानंतर यू हॅव अ क्लिअरिटी. तुम्ही क्लिअर असले पाहिजे, की तो गोलची गरज मला कशासाठी आहे? त्या गोल अचीव्हमेंट मधून मला काय प्राप्त होईल? तुम्ही क्लिअर असलं पाहिजे. तुमच्याकडे एक प्लॅनिंग असली पाहिजे. आणि चौथा पार्ट, तुम्ही ॲक्शन तुम्हाला ॲक्शन घेता आली पाहिजे. मॅनिफेस्टेशनचे 4 पॉइंट्स आहे. यू हॅव युअर गोल, यू हॅव अ क्लॅरिटी अबाउट गोल, you have a planning about goal, and you have a action towards goal. हे चारही पॅरामीटर आपले मॅच होत आहे का नाही हे बघणे आवश्यक आहे. की मी जे गोल म्हणून स्वप्न समोर घेतलेलं आहे, ते त्याच्याबद्दल माझी क्लॅरिटी आहे की नाही आहे. कोणी म्हटलं की एक्सप्लेन युअर गोल और एक्सप्लेन युअर ड्रीम्स. तुम्ही म्हणता की ना, माहित नाही. 10 गोष्टी आहे करण्यासाठी.
काय करू चालू आहे डोक्यात. तुम्ही त्या 10तला एक निवडला, समोरच्यानी म्हटलं, "शो युअर प्लॅनिंग." प्लॅनिंग वगैरे काहीच नाही माझ्याकडे. बस हवा में उडता पत्ता. जिकडे हवा घेऊन जाईल तिकडे चाललो मी. प्लॅनिंग काहीच नाही. आणि ॲक्शन काय आहे तुमच्या? काहीच नाही. असं जर असेल, तर गोल आपले कधीही अचीव्ह होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 2 कामं करणे आहे. है ना? हे जे मी आता सांगत आहे ना, हे एक प्रकारे असाइनमेंट आहे. ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे. व्हॉट टू डू बिफोर स्टार्ट वर्किंग ऑन युअर गोल. हे 4 पॉइंट तुम्ही लिहून ठेवणे आहे. तुमचं गोल काय आहे? काय तुम्ही तुमच्या गोलच्या प्रती तुमची क्लॅरिटी आहे? तिसरं, त्या गोलला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही कोणता प्लॅन बनवला आहे की नाही? आणि त्याकरिता तुम्ही कोणत्या प्रकारे ॲक्शन घ्याल? हे 4 पॉइंट लिहून ठेवा आणि याची आन्सर मला पाहिजे आहे. ओके. त्याच्यानंतरचा पॉइंट, व्हॉट विल हॅपन आफ्टर यू अचीव्ह द गोल. गोल अचीव्ह केल्यानंतर काय घडेल तुमच्या तुमच्या जीवनामध्ये? मेक अ स्क्रिप्ट. वहीवर एक स्क्रिप्ट लिहा. 2 पानांची स्क्रिप्ट लिहा आणि त्याच्यामध्ये लिहा, "धिस इज युअर फ्युचर रिवॉर्ड. इट्स गिव्ह यू." हेडिंग काय लिहिणार तुम्ही? "इट्स युअर फ्युचर रिवॉर्ड." प्रश्न काय आहे? व्हॉट विल हॅपन आफ्टर यू अचीव्ह द गोल? ॲन्सरमध्ये काय लिहिलं आपण? "धिस इज माय फ्युचर रिवॉर्ड." आणि हे फ्युचर रिवॉर्ड काय आहे? कसे असतील? तो पैसा किंवा ते गोल्स अचीव्ह झाल्यानंतर माझ्या लाईफमध्ये काय परिवर्तन येईल? हे सगळं काही लिहून काढा. जेव्हा तुम्हाला डिमोटिव्हेट होईल, जेव्हा तुम्हाला असं वाटणार, की धिस इज नॉट पॉसिबल, हे शक्य नाहीये हे होणे. अशा प्रत्येक डिमोटिव्हेशनच्या वेळेस तुम्ही स्क्रिप्ट वाचा आणि हे तुम्हाला मोटिव्हेशन देईल तुमच्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी. गोल काय पाहिजे आपण तर लिहून काढले. बरोबर ना? आता मी तुम्हाला 4 पॉइंट दिले. गोल, क्लॅरिटी, प्लॅनिंग आणि ॲक्शन. तुम्हाला 2च गोष्टी करणे आहे. गोल काय आहे ते लिहिणे आहे. त्याच्याबद्दल तुम्ही क्लॅरिटी टाकणे आहे, की व्हाय आय वॉन्ट धिस गोल, आय वॉन्ट टू अचीव्ह धिस गोल. आणि प्लॅनिंग, हाऊ आय अचीव्ह धिस गोल. आणि नंतर ॲक्शन. ते झाल्यानंतर हे लिहा, की हा गोल जर मी अचीव्ह केला, तर मला काय फायदा होईल? मी काय अचीव्ह करू शकेल? ओके. त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट लिहायचा. दुसरा प्रश्न, व्हॉट विल हॅपन इफ यू विल नॉट वर्क टुवर्ड्स गोल? व्हॉट विल हॅपन इफ यू नॉट वर्क टुवर्ड्स गोल? जर तुम्ही तुमच्या गोल्सच्या दिशेने काम नाही केलं, तर तुमच्या जीवनामध्ये काय घडेल? आणि ॲन्सर मध्ये लिहा, "धिस इज माय फ्युचर पेन." आणि तुमच्या भविष्यात तुम्ही जे दुःख भोगणार आहे, ते सगळे दुःख त्याच्याखाली लिहून ठेवा. काहीही राहू शकते. मे बी आज तुम्ही ₹10,000 महिना कमवत आहे. काही आणखी
पण विचार करा, त्या 10,000 20,000 फ्युचरमध्ये माझं सर्व्हायवल तरी होईल का? माझी ग्रोथ होईल का? माझं एक्सपान्शन होईल का? माझ्या मुलांचे शिक्षण होऊ शकेल का? चांगलं घर मी बांधू शकणार का? लक्झरियस लाईफस्टाईल मी अचीव्ह करू शकेल का? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही जर लिहून काढल्या, की जर मी माझे स्वप्न पूर्ण नाही करू शकले, मी वर्क नाही करू शकलो फॉर अचीव्ह माय गोल्स, तर काय होईल? ते सगळे नुकसान, ते दुःख तुम्ही लिहून काढा. ह्याने काय होईल? पुन्हा जेव्हा जेव्हा डिमोटिवेशन येईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला माइंडमध्ये क्लिअरिटी येईल, की जर मी वर्क केलं नाही माझ्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी, तर व्हॉट विल माय लॉस और फ्युचर पेन? इफ आय अचीव्ह माय गोल्स, देन व्हॉट इज द रिवॉर्ड इन माय फ्युचर? ओके. इथे आपण आज गोल सेटिंग हा चॅप्टर क्लोज करू. उद्याला आपण बघू एक नवीन टॉपिक, म्हणजे आज संध्याकाळी आपण बघू आणि त्याच्यावर आपण वर्क करू. आय होप गोल सेटिंग हा 3 पार्ट मध्ये घेतलेला विषय तुम्हा सर्वांना समजला असेल, आणि नक्कीच तुम्ही सगळेजण कॉन्शियसली ह्या गोल्सला लिहिण्यासाठी रेडी असाल. गोल काय असते, कशी अचीव्ह करायचे, प्लॅनिंग कशी बनवायची, सगळं रेडी करा. कशा प्रकारे मी काम करू, आणि लक्षात घ्या, हे सगळं करत असताना आडवं काय येणार आहे माहित आहे? क्लिअरिटी. समजणारच नाही काय करू. विषय तर समोर आहे, माइंडच क्लिअर नाही, डोक्यातून शब्दच येत नाही. त्याच्यासाठी आपण मेडिटेशन करत आहे, त्याच्यासाठी आपण टॅपिंग करत आहे, की हे ब्लॉक जे मला समोर जाऊ देत नाही आहे, त्याला क्लिअर करायचं आहे. ओके. तुम्ही गोल अचीव्ह करा नका करू, पण या प्रॅक्टिसेस कधी सोडू नका. कारण की ही प्रॅक्टिस करता 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 तुम्ही इतके क्लिअर होणं सुरू होऊन जाल, की एक दिवस आपोआपच गोल मिळेल, आपोआपच तुमची गोल्सच्या प्रती क्लिअरिटी होईल, प्लॅनिंग क्रिएट होईल, आणि तुम्ही ऍक्शन घेणे सुद्धा सुरू करून द्याल त्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी. ओके. नाव वी स्टार्ट अवर मेडिटेशन. एव्हरीवन इज रेडी. शांत स्थिर बसा. रिलॅक्स. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ। समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ। इस अस्तित्व में
स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ। मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam 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 lam. अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
वाम 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 वाम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। राम 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 राम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास. श्वास सोडा. Imagine center of your heart. Create a white light. A 3 feet of area of this white light. This white light balloon. You are sitting under the white light. I invite guardian angels. I invoke divine angelic powers. ब्लेस कीजिए हमें अपने डिवाइन स्ट्रेंथ एंड करेज के साथ, प्रोटेक्शन सपोर्ट के साथ, विजडम लव एंड लाइट के साथ. इमेजिन कीजिए a green light, emerald green light, center of your heart and expanding outside, cover your whole body, white light, and the aura field of this green light is 7 feet. I invite Archangel Raphael. I invite you, I invoke your divine angelic powers. Bless कीजिए हमें अपनी divine healing energy के साथ. लाम खोल श्वास. Focus on your center of your heart. Create a royal purple light. This light is expanding out of your body. It's cover your body, white light and green light. The aura field of this purple light is 10 feet. I invite Archangel Michael. I invoke your divine angelic powers. Bless कीजिए हमें डिवाइन शील्ड ऑफ प्रोटेक्शन के साथ. हर एक प्रकार की नकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक तत्व, लोअर डायमेंशन एंटिटीज, evil eyes, bad eyes, नेगेटिव थॉट, नेगेटिव इमोशंस के साथ प्रोटेक्ट कीजिए. लाम खोल श्वास. इमेजिन अ गोल्डन लाइट from your center of your heart expanding outside. It cover your physical body, white light, green light, purple light, and expanding unlimited, infinite towards universe. This golden light is your own energy, your true self, your soul energy. It's a pure form of energy, bright, shining, expanding towards universe, infinite power, and you receive what you want from this golden light energy. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. लांब खोल श्वास घेत खांदे, मान हलवा. रिलीज करा, फ्री करा. नाउ बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. वन्स अगेन व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. एनीवन वांट टू शेअर युअर एक्सपिरियन्स प्लीज. आज मला पण माझा एक छोटासा अनुभव शेअर करायचा आहे. अनुभव नाही आहे हा, घटना आहे ही झालेली आताच्या आता, पण छान आहे. कोणालाच नाही बोलायचं आहे. दादा. गुड मॉर्निंग दादा. बोल. छान झालं आजचं मेडिटेशन. नाहत चक्रावर खूप असे व्हायब्रेशन फील होत होते आणि सहस्त्र चक्राच्या वेळेस तर माहिती नाही कुठेतरी लॉस्ट झाली होती. एकदम तुमच्या आवाजानेच जाग आली. छान Bless you, झालं, lots खूप of blessings. छान आज. Thank you for your blessings. थँक्यू सर, थँक्यू. Thank you so much.
ह्या गोष्टी खूप कामात येते आणि त्याची गरज झाली पण होती काल. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. असं वाटलं मला म्हणून मी केलं. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान. थँक्यू. ब्लेस यू. आणखी कोणी? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कालचं जे हवन होतं ना, आम्ही तुमच्या सोबत केलेला अरे वा. आणि फार छान झालं रात्री सोबत. एक्झॅक्टली हवन एकदम व्यवस्थित कोऑर्डिनेशन. सो थँक्यू सो मच. तुम्ही एनर्जी पुट केली मला. मग 2:30च्या नंतर पण मी जागी होती, पण म्हटलं की सकाळी ऑफिस आहे, बरोबर. थोडं थॉट सो म्हणून नमस्कार केला आणि हे केलं. पण जे एनर्जी फील झाली ना, हम्म, हम्म. ब्लेसिंग्स फार छान होते. थँक्यू सो मच. दिवसभर लॉट्स ऑफ होती ब्लेसिंग. आणि त्याचं उदाहरण असं सांगेन की पुष्कळ दिवसांनी मी काल थोडा अनालिसिस सांगितला. 10 लोकांना सांगितलं. बापरे बाप. आणि ऍक्च्युली एवढं कंटिन्यू बसत नाही. सकाळी ओपीडीच्या नंतरही कंटिन्यू बसली होती 4 वाजतापर्यंत. तर ते एनर्जी मला फील झाली काल. थँक्यू सो मच. छान आहे. आजचं मेडिटेशन छान झालं. म्हणजे चक्रास कलर दिसतात ऍज आपले नेहमी एंजल्स. थँक्यू सो मच. छान अनुभव. आज काय झालं ना, मी आपलं हे चालू होतं आणि मला थोडं खोकला आला. तर मी ते थोडंसं बाजूला झालो होतो, पाणी वगैरे पिलं आणि इकडे माझ्या मोबाईलची स्क्रीन ऑफ झाली. त्याला ऑन केली. तर वरून Facebookची नोटिफिकेशन दिसते ना, तसंच मी क्लिक केलं आणि क्लिक केलं तर एक कोणतरी ॲस्ट्रो म्हणून ते आहे. तिने सांगितलं पिक युअर, म्हणजे 3 कार्ड आहे. डेट ऑफ बर्थनुसार तुम्ही एक कार्ड पिक करा. आता मी पिक केलं. लॉर्ड कृष्णा गिव्ह यू मेसेज म्हणून होतं त्याचा. मेसेज काय आला बघा. हां. कृष्णा वॉन्ट्स यू टू स्टार्ट वर्किंग ऑन द गोल. जस्ट मेकिंग अ विजन बोर्ड and procrastinating won't work. Keep moving and do the hard work. कमेंट जय श्री कृष्ण. तेच होतं आपला आज गोल बनवणे. गोड विजन बोर्ड बनव. बनवा आणि प्रोकास्टिनेशन करू नका. होईल की नाही होईल, समोर ढकलू नका, कामाला लागा. येस. तर असे काही कोइन्सिडन्स हे आपोआप नाही होत. आपण इकडे बोलत तेच गोष्ट बोलत आहे. सर्च पण नाही केलं, काही नाही. आपोआपच ते पोस्ट येतात. क्लिक केल्यावर ते म्हणतात की लॉर्ड कृष्णा गिव्स यू मेसेज. कधी कधी रेंगाळला जाते आपलं गोल. ठीक आहे, होऊन जाईल, करू. असे मेसेज आपल्याला म्हणते की चला स्पीडने काम करा. काल मी मग माझ्या ऑफिसच्याच लोकांना म्हटलं की अजून सांग. मी म्हटलं तुम्हाला फ्रीमध्ये एवढंच भेटणार, म्हटलं ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तर चार्जेस द्यावे लागेल म्हटलं. तर हा. ठीक आहे म्हणे, आम्ही चार्जेस द्यायला रेडी आहे म्हणे. म्हटलं सिरियसली सांगताय का? मी मार्च महिन्यापासून चालू करते. दे आर रेडी फॉर दॅट. म्हणजे होईल होईल. सिरियसली बोलली. म्हटलं तुम्ही सिरियसली म्हणताय का? हा. ते हो, आम्ही सिरियसली बोलत आहे. सो ते जे एनर्जी मला ते हवन आणि जे काही कंटिन्युएशन आपण 2 ते 2 जे माझं हा. हा. कनेक्शन मला फार हेवी एकदम जाणवलं. लिटरली दिवसभर होती ती एनर्जी. थँक्यू हो. सो मच. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. हा सीमाताई, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग दादा. हे हवन बद्दलच बोलायचं होतं. त्या दिवशी मी नंतर झोपी गेले, बोलताच नाही आलं. चालते. खूप झोप येत होती, पण खूप छान वाटलं मला. लिटरली म्हणजे असं झालं की अरे आपण घर चेंज केलं आणि नवीन घरात एवढी छान एनर्जी, काय योग म्हणावं. म्हणजे मला खूप हम्म. छान वाटलं दादा. एवढे व्हायब्रेशन चेंज झाल्यासारखे वाटले. आणि मी होम तर नाही, पण असं एक जस्ट थोडस असं केलं होतं कुंड ठेवून, हे सगळं समीठ वगैरे टाकून. हम्म. आणि खूप छान वाटलं. थोड्या वेळ ऐकत पण होती. मला सांगायचं हे होतं, जेव्हा सुरुवातीला तुम्ही दुपारी आपण ऑन केलं झूम हम्म. मीटिंग, मी ऑन केली आणि मुलगी पण होती बाजूला. तिने एकदम तुम्हाला बघितल्याबरोबर ती बोलली, बापरे वाव सर आज किती छान दिसत आहे म्हणे.
म्हंटल ते टीका वगैरे नाही, म्हणे किती फ्रेश दिसत आहे ना मम्मी आज शिवरात्रीचं. दादा खूप छान वाटत आहे म्हणे. अरे वा. खरंच तो म्हणजे जाणवत होतं दादा और. आणि रात्री तर म्हणजे मीच कमाल करत होते की काय एनर्जी, बापरे म्हटलं तुम्ही एवढं दिवसभर करूनही म्हणजे आम्ही थकून गेलो. मी थकली म्हणजे संध्याकाळी फक्त ऐकायचं होतं बसून तरी पण असं. आणि पण खूप छान वाटलं दादा. आणि तो एवढा आवाज दिवसभर घरामध्ये एवढं सुंदर वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी पण मग ते सकाळी उठली तरी असं ते कानामध्ये ते मंत्र आवाज आणि तो स्मेल पूर्ण घरात फिरत होता. खूप छान वाटलं दादा. खूप थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. खूप छान. थँक्यू दादा. Bless you. Lots of blessings. काकू बोलायचं आहे काही? ते माईक ऑन करा. ठीक आहे. हा. नमस्कार सर्वांना, सकाळच्या नमस्कार. शुभेच्छा. तर कालच्या म्हणजे ते कसं हवन आम्ही जे सुरुवातीपासून झूम ऍक्टिव्ह केली आणि हम्म. दिवसभर केलो. फक्त मग सायंकाळी ही मुलगी जरा छोटी त्रास देते म्हणून मग हवन हवन कुंड आहेच घरी, मी करत राहते. तर बरोबर. हा हा. मग मी म्हटलं दादांसोबतच आपण त्यांच्या वेळेवरच हवन करू. तर ही म्हणाली नाही, आपलं त्यांचं होणार नाही बा. हम्म. मग सायंकाळी अॅक्युरेट 7 वाजेपासून सुरू केला. तर आम्हाला अच्छा. एक दीड दीड तास लागला. आणि मग बाकी हम्म. तुमच्या सोबतच मी जवळजवळ 2 वाजेपर्यंत राहिली. हो. आणि मग थोडीशी लेटली, उठत होती तर. आणि मग ही आणखी अर्धा पाऊण तास राहिली असेल, मग माहिती नाही. पण हम्म. खूप मस्त एकदम छान फिलिंग वगैरे. मी मंदिरात वगैरे तेवढं नाही, पण मी जेव्हा सुरुवातीला म्हणजे डिवाइन सोबत जास्त कनेक्ट होती ना, तर मी घरी खूप अशी पोत असते ना, पोतळीमध्ये वगैरे असे 108ची नाही तर खूप सारे बेल हम्म. वाहून मी घरी खूप शांत रीतीनं अशी करायची पूजा आपली हा हे हा. रात्रीला. तर मला ती फिलिंग यायची ना, जे काय म्हणतात नाही, अनुभव यायचे. तसं एकदम हम्म. ते स्वरूप आपण हे करत होतो ना, तेव्हा हा तरी हा. बापरे. असे म्हणजे आपले वडील, आपला दादा येत आहे, असे चालत येत आहेत मस्त ठमकत ठमकत. अरे बापरे, काय असं खूप मस्त फिलिंग. हसत होते, त्यांचे जे जे रूप दिसत होते. हम्म. म्हणजे खूप छान असं, खूप आनंद आनंद असं खूप वाटत होतं असं. तर त्यांच्यातच म्हणजे खूप काय म्हणतात ना, पॉवरफुल झालं हे. ते पूर्ण हवन वगैरे खूप छान. मस्त. धन्यवाद बरोबर. दादा, योग आणून दिला. योगही यावं लागते. योगाशिवाय काही नाही. हा. तुम्ही मिळाले आणि तुमच्यामुळे आपण हे एवढं घडू शकलं. आणि ह्या सगळ्यांना त्यांच्यात का नाही विलीन झाले. नशीब लागते, आपण साध्या भाषेत नशीब लागते हे सगळं घडायला आणि त्यांच्यात आपण काय म्हणतात ना, समाविष्ट राहायला. असं. हा हा. धन्यवाद सर, तुम्हाला लॉट्स ऑफ धन्यवाद, ब्लेसिंग्स. सर्वांना धन्यवाद. आणि डिवाइनला धन्यवाद सर. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ शब्द ब्लेसिंग्स. बाय. ब्लेस यू. आणखी कोणी? तुम्ही बोलत आहे का ताई? ओके. झालं. आणखी कोणी आहे? ओके, चला ठीक आहे. सेशन क्लोज करू आपण आता. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स always bless you. Bless you. Bless you. Thank you so much for joining this meditation. Thank you. Thank you. Thank you.